रंबा हो हो गाणं लय व्हायरल झाले आता, लावू नका थांबा. हे करायला अलीकडे या जरा, इकडे सुटी हे होईल. रंबा हो हो गाणं कोणाचं आहे? कुणाचं आहे ते मला माहित नाही. कुणाचं आहे तुम्हाला माहित नाही? रंबा हो हो नाही ते गाणं आता ऐकलं. धुरंधर 2 मध्ये एवढं व्हायरल गाणं आहे ना ते, लय खरं मारायला ह्याला कुठं बी रंबा हो हो. धुरंधर 1 पिक्चर मध्ये गाणं लावू नका आता. नाही ते रिंगटोन बंद करायला लवकर उठायला लावली होती ना. काहीतरी ते नवीन काहीतरी ते अर्थ आहे. रंबा हो धुरंधर 1 पिक्चर मध्ये. आणि ते कुणी गायलेलं माहितीये का? कोण गायले? मी. तू गायलस? अरे बापरे, मोठी सिंगर झालीस आ मोठी सिंगर झालीस म्हणून काय. तुम्हाला माहित आहे का? नाही मला माहित म्हणून माहित ते आहे की गाणं विचारलं. माझं आहे. तुझं गाणं आहे? हो मग आवाज बी चांगला क्लॅरिटी असेल. मग आवाज कसा आहे? रंबा हो हो हो. मला बी शिकावं लागेल तो एकूण काहीतरी. मग शिका मग तुम्ही. भारी आहे आवाज बिवाज भारी आहे. कसला भारी सीन दिसायला मित्रांनो. सकाळचे 6 वाजले तर आम्ही 5ला व्यायामला आलेला होता. आम्ही व्यायाम बी केला, रील बी बनवल्या. आता हे ब्लॉग पण सुरू आहे. आमचे रोजचे असे दैनिक दिनचे ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्रायबर करा, लाईक करा, कमेंट करा आणि काय करा? काय करा? शेअर करा. सगळं सांगितलं की आता. शेअर करा. शेअरच करा. चिपट बिपट काय करताल बघा. चिपट काय माफ करायचंय का कुठं? व्हिडिओ व्हायरल करा. व्हिडिओ व्हायरल करा. व्हिडिओ व्हायरल करा. व्हिडिओ व्हायरल करा. आणि असले व्हिडिओ बघत तुम्ही व्हिडिओ होताल. त्याच्यानं झोपेतून उठल्यामुळे तसं येईल. सकाळी व्यायामसाठी आणलंय झोपेतून उठून. आणि असं बोलायले का? आणि असं बोलायला चळबळल्यावानी. आपण ती लाईट करायला पाहिजे होती. लाईटीचं किती चांगलं होत्या लाईटी बघ किती भारी दिसू लागल्या. उद्या रोज यायला आपण उद्या करू. नाही खरंच उद्या करावंच लागते. तिकडे एक परळीमध्ये एक असं दिल्यासारखी अशी घराला लाईट बनवलेली आहे. ती तर आणि ती तुम्हाला आज काय नाही पण उद्या नक्की दाखवते उद्याच्या ब्लॉग मध्ये. येते का कॅमेऱ्यात तेवढी? येते ना. आयफोन आहे की आपला. बरोबर आहे. येते असं अशी झूम करून घेते. आणि आता इदुळा नाही दिसत. दाखवायचा प्रयत्न करते मी. दिसती का नाही की नाही मला माहित आहे. सकाळी 5 वाजता 5:30 वाजता दिसते ती लाईट. बरोबर आहे. हा का नाही? खरंच आहे. तुम्हाला कसं वाटायला मग आता? बरं वाटायला आता असं बसायला. काय काम धंदा आहे का काय? तुमचा दिल खुललेला दिसायलाय. काय म्हणून कवा काय अंदाज सांगताय? हा चेहराच बोलायला लयच खुश आहेस. खुश आहे. इथं बसाय बरायची दिवसभर कोणी बसा म्हणलं तर बसन. काम नाही धंदा नाही उठलं की खुश आहेत. खुश आहेत. काय म्हणलं कसं आहे तर खुश तर खुश. तुमच्या आनंदाचे काय राज आहे? काय माहिती आता. बालिके आनंदाचा काय राज आहे जरा सांगा आपल्या ऑडियन्स. काय आनंदाचा राज आहे? झोपेतून उठून इकडे आला. कायच आनंद झालाय. काम करायचं जिंदगीत आज पहिली बार आणलंय मी बळच. मित्रांनो तुम्हीच मला सांगा, जर शरीर स्वस्थ ठेवायचं असेल तर काय करावं लागेल? व्यायाम करावं लागते. व्यायाम केल्याच्या नंतर शरीर धृष्ट पुष्ट कुष्ट काय नसतं या. तरी पण एवढा आहे व्यायाम चांगलं राहते. आजारी पाड्याला शरीर लवकर आजारी पडलं. तुम्हाला काय ह्याचा आजार आहे? दुखायला की माणूस आजारीच पडते. खुशाल रानातले त्या ज्वारी कापू अशा झाल्या त्या मरायला गेल्यावर वरकुड्या. नाही खरंच झाले बरं का. लय काम केलं आता. नाही तुम्ही खरंच लय खराब झाला का? लय तब्येत मोठे आता पण खराब झाले. हा सकाळी 7ला 7:30ला जाणं काय जोख आहे का? सर कामावरून परत येऊन आणखीन घरचं काम करायचं. त्यांना काय म्हणजे कसं? हो ठीक आहे काम करावं लागते, खायला प्यायला लागते, पण आपलं तब्येत बघून आता आपण गरीब माणसाचं आपलं कसं असते. काम केल्यावर एकदा आता चंदी झाली की सालाची होती. या वर्षभर फक्त काय घ्यायचं कामच नाही दुसरं इकत आणायचं. आणि इकत आणून खायला किती माणसाची बेजारी. पैसे किती आले तर किती जाते तर पैसे किती बी योग्य राहतात.
पैसे कशासाठी असतात येऊन जाण्यासाठी पैसे करतात. किती येऊ दे, त्या त्याला पैशाची 12 हात ऐका असतात हा. त्या पैशाची ना आपली आहे दुश्मनी. खरं ते काय? घरात बरोबर आलं आहे. की पळतो ते त्याच्यानं कट मारतंय आपल्याला. त्याच्यानं त्याला कट्टच मारू द्यायचा नाही. आता आपणच कट मारू द्यायचा नाही, आता आपण त्याला तुम्ही मला सांगा मी त्याला पकडू पकडू आणायचं काम करते, तुम्ही सांभाळायचं काम करा. नाही आता तसंच करते. आता तू पकडू पकडू आण, मी अशी पकडूनच हातात ठेवते. सकाळी काम धंदे आहेत कराय म्हणते, उठलं की सकाळी सकाळी आपले 7 वाजल्यापासून काम सुरू होते. नाही आता खरंच आहे. स्वतःसाठी दिवसभरातून मला सांगा तुम्ही, आपण दिवसभर सकाळपासून मरमर करतो, दिवसभरामधून आपल्या स्वतःसाठी काहीतरी 5-10 मिनिटं घंटा तरी दिला तर शरीराला ठीक आहे. तुम्ही आहे तो आशा सोड पातळ, मी आहे की टोपूची टोप. काय टप नाहीस. किती टप आहेत कशाची. एक काय जंपर येईनात का हात पाय येईनात काय हालानात का डोलानात म्हशीमध्ये ढळ भलू टुपूची ते काय आहे, फक्त तुला एका जागेवर काम असल्यामुळे हलवा झुलवा नसल्यामुळे तुला वाटायला शरीर जड, पण जड नाही याच्यावर बाया जड. आता मला जडच लागायले आणि कसलं 90 पाहिजे. किलोच्या 100 शेती तर लय शिवाय देईली मला. आता काय 90 किलोची होऊ का काय मी हा बघा चांगला आहे मी 90 किलोची दाऱ्या. तुम्हालाच माझ्या हात पायाचे उचलू ठेवा लागते. तेवढं होतच नाहीस 90 किलोची, झालीस तर मी उचलेन काय एवढं लगेच धर्माय उठमाय चल. ते माझं मला झालंय जड आणि शेजारी म्हणती मग बाळात पण कर, हे बरं झालं आता. तुम्हाला काय हालत का नाही की होत नाही, ताकद काय नको नाही, अंगात जाड होत काय नाही. काय ताकद बी नसली तरी पण एवढं लगे होणार आहेस काय जाड तू, शक्यच नाही. 90 मला आता 90 100 किलो 100 किलो होईल. एवढं होणार बाय आहेत ग. बरं माझं वजन किती असेल सांगा बरं. तुझं वजन आहे असं 55 किलो, नाहीतर वर असं 91 किलो काय असं आहे. 60 किलो आहे 60. माग 52 ते 57 होता. आपण रानात गेलतो का तेव्हा. आता 47 पाहिलं दवाखान्यात नेलं त्या दिवशी. मग 47 काय वजन बरं छटाक बरं असल्यासारखं. 47 काय कमी आहे का माणसाला उचलून का 47 किलो. तर मित्रांनो ब्लॉग आमची चर्चा तर काय दिवसभर बी संपणारच नाही. तर हे ब्लॉग आम्ही इथेच एंड करता. उद्याचा ब्लॉग उद्या शूट करू. तर हे ब्लॉग कसा वाटला बघायला विसरू नका. कमेंट मध्ये सांगा. नक्की काय सांगा. करायचं का लाईक, फॉलो, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.